नमस्कार पब्लिक, स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या चॅनलवर. आज आपण नव्या वर्षाची सुरुवात, पहिला दिवस 1 जानेवारी 2024ची सुरुवात करणारे एक चांगलं काम करू. काम म्हणजे काय नाही, आलो जरा एक देवदर्शन करू जरा, म्हणजे नाही का जरा प्रसन्न होईल आणि काय ते म्हणू आपण, दिवस चांगला जाईल, वर्ष चांगलं जाईल ना बेबी. लेट्स गो. तर बघू कसं कसं जायचं, कुठं कुठं जायचं. लेट्स गो. आईच्या गावात गाईच ट्रेन आहे आपली पूर्ण 18 मिनटं लेट. आता काय करायचं, तर ह्या गर्दीत असल्या उभं राहायचं. डोक्याचा काय ला काय आहे तरी लवकर निघालो, उगाच लवकर निघालो. हट चाला कुठली तरी जाऊ, असं चालले अगो बाय माझे बाय 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 जागं निवांत. आता बघू पुढं कधी येते ट्रेन कधी नाही. जेव्हा ट्रेन येईल तेव्हा बघू. आले वाटतं बघू आता. भाई साहब भाई, काय विषय गर्दी आहे का काय हे? हां, बसायला जागा नाही का काय नाही? तिच्या आईच्या गावात गर्दी, नुसता कामागोमाचा वास येतो आईच्या गावाचे. आज सगळी जण मंदिरात जाण्यासाठी बघा कसली बेकार गर्दी होती. ट्रेनला पण एवढी बेकार गर्दी आणि इथे सुद्धा वर्ण मग अजून चालत होते इकडं. रिक्षा पण नुसती सगळी मंदिर 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 ओरडतात. आणि आज बेकार गर्दी होणार आहे, सामना होणार आहे आपल्या गर्दीसोबत. आता रिक्षाला आता काय म्हणतात, किती घेते यात पहिलं ते बघायला पाहिजे. आता आपण पोचलो इथं त्या कमानीजवळ. इथनं आत जायचं, आतमध्ये ट्रॅफिक बघा, गर्दी बघा सगळी किती. आत जाऊन रिक्षाला मला 20 रुपये लागले. मला लिटरली सांगतो, इथं पोचलोय मी, रिक्षावाल्याने घेतलं माझ्याकडनं 20 रुपये. पण असलं बेकार, मागं 4 जण आणि पुढं रिक्षा ड्रायव्हर, त्याच्या एक बाजूला आणि त्याच्या एक बाजूला मी. माझा फक्त एक अर्धा खुल्ला होता त्या रिक्षाच्या सीटवर, बाकी सगळं मी बाहेर होतो भाई. म्हणजे असलं बेकार ना. आणि तिथं इथं येसं म्हणून थोडा रोड जरा खराब लागला, अरे असं वाटायचं असलं पडतोय का काय काय माहिती. एवढंच माझं सीटवर होतं कोला, बाकी सगळा बाहेर होता. बाकी हात पाय सगळं भाई. डेंजर काम आहे लोकल रिक्षा ड्रायव्हर पण असताना मी भाई खतरनाक. तुम्ही दर्शनाची लाईन बघा बघा, इथनं फार या कमानीच्या बाहेरनं चालू झाले. इथनं पूर्ण असं जाऊन आतमध्ये पार जायचंय. आतमध्ये तुम्हाला झूम करून दाखवतो. आईच्या गावात भाई एवढी माणसं आलेत काय पडायला आज. काय करू, इथनंच विचार करायला लागतंय मला. अरे तिकडनं लाईन चालू झाली भाई साहेब. जाऊ ते आपण बघू, इथनं जाऊ मधनं बघू काय होतंय का नाही. तर यायला लागेल माघारी परत. ट्राय करू आपण, ट्राय नाही मेरी जान बबलू. चलो स्टार्ट करते, जाते हैं अंदर और देखते हैं काय विषय काय नाही ते. अरे दादा ये काय काय विषय यो भाई भाई. हे बघा ही लाईन जाऊन आतमधून तिकडून आत जाते. हे बघा हे मंदिर आहे, मंदिर तर खूप भारी आहे. पहिल्यांदा आलो मी पण काय विषय यो बघा. माणसं पूर्ण झालं, ते लाईन तिकडनं चालू झाले, तिकडून येऊन पूर्ण ह्या मंदिराच्या या पूर्ण भोवतीनं येऊन मंदिरात ते तिकडनं पूर्ण असं आहे. आजच्या गावात एवढी लाईन लावायची म्हणजे संध्याकाळीच वाजणार. भावानं इथे चप्पल विप्पल सगळ्यांच्या काढायला लावल्यात. आणि इथनं एक शॉर्टकट रोड आहे वाटतं. शॉर्टकट म्हणजे काय काय हक्कालतात का नाही काय माहिती. इथनं एक रोड आहे, जाऊन बघू आपण काय विषय काय नाही. इथे एक छोटंसं मंदिर आहे वाटतं, इथनं एक रोड आहे तिकडं जायला. बघू मग आता काय विषय. मित्रांनो आता आपण आलोय खरं, पण विषय असा झाला आहे की जर दर्शन पाहिजे असेल तर ती जी लाईन होती गेटच्या बाहेरची, ती लाईन पूर्ण आपल्याला फॉलो करायला लागेल, तेव्हा कुठं आत दर्शन भेटेल. काहीतरी ही पूर्ण लाईन अशी तिकडून येऊन अशी अशी नागिन डान्स केला आहे पूर्ण. ते बांबू बिंबू लावल्यात, तिथनं मग दर्शनाची लाईन आहे आत. मला तर वाटतं बाहेरनं दर्शन घेऊन जावं लागतं, नाहीतर एवढी पूर्ण गर्दी आहे. मग कसं काय करायचं बाई, खतरनाक विषय बायदेव. मंदिर बघा तुम्ही कसं आहे. मंदिर खूप जुनं आहे, 1000 वर्षापूर्वीचं काहीतरी मंदिर आहे, असं तसं काय काय आहे. पैसा फुल न गर्दी आणि हा दरवाजा लावून ठेवला आहे. तिकडनं पूर्ण लाईन आहे अशी, खाली आहे शिव मंदिर आपलं शिवलिंग.
पूर्ण गर्दी लाईन आहे पूर्ण आत जाण्यासाठी. एवढी लाईन तर काय आपण फॉलो करणार नाही. बघू मंदिर मंदिर बघा तुम्ही पैसा काय स्टॅच्यू वगैरे काय म्हणजे कलाकारी म्हणू आपण कलाकारीच काय असतं नसतं ते तेव्हाच्या काळात हे कसं केलं असेल बघा ना. इकडे तिकडे इकडे सगळीकडे वरती असं काहीच आपण आता काही जाणार तर नाही आतमध्ये कारण की एवढी मोठी गर्दी म्हटल्यावर आता कसं म्हणायचं कसं काय करायचं. त्यामुळे आता काय करू आपण बाहेरनं दर्शन घेतलंय बाहेरनं जाता घराकडे जाऊ पण तुम्ही मागचं मंदिर बघा काय खतरनाक मंदिर आहे तुम्हाला सांगतो. म्हणजे तेव्हाच्या काळात असं करणं कसं केलं असं कसं नाही काय माहिती. आता आपण जाऊ बाहेर एवढ्या गर्दीतनं जरा बाहेर पडू जरा शूट करू जमलं तर मंदिराचं. ही माणसं ओरडते कॅमेरा चालवायला त्यामुळे बघू तरी फोटो बाहेरनंच काढायला अलाउड आत नाही काय एवढं हे नाही आहे. पुढच्या साईडला बघू जाता येते का आपल्याला. चला मी तर दिसत नसे तुम्हाला उन्हाळा काळा आहे ना जाऊ दे तेवढं चालतं. तर मित्रांनो या मंदिराची फ्रंट साईड आहे मेन आपण मेन गेट आहे तिथनं लाईन लागली हे आहे तिथनं येऊन तिथनं मेन दरवाजा आहे तिथनं आत जायचं आहे आपल्याला खरं तर पण आत गर्दी खूप आहे त्यामुळं आपण काय जाणार नाही आहे. इथं काहीतरी कालवा वगैरे चालला आहे आणि इकडे हे चाललं आहे काय ते प्रसाद वाटप भात वगैरे काय खायचे आपण ते पण नाही घेणार बघू नक्की नाही आपलं. आणि तर ते एकटं असल्यामुळं एकटे पहिला सोलो ट्रॅव्हल सोलो ब्लॉग असं तसं काय काय म्हणायचे ते ब्ला ब्ला काय असेल ते असेल. महाराज बघा कसे लहान बाळाला टिक्का लावते ते पहिलं काय चंदन वगैरे ते लावलं नंतर डायरेक्ट छापा ते उठवला हे ओके मध्ये कसं पण ती लहान पोरं खुश महाराज खुश. हर हर महादेव. टिक्का लावण्याचं सगळं इथंच आहे. 4 महाराज बसल्यात टिक्का लावायला टिक्का वगैरे लावणार पंडितजी म्हणू आपण काय म्हणू आपण काय ते असतं ते सॉरी पंडितजी महाराजजी सगळंच. आपण पण बघू आता टिक्का वगैरे लावू. पण आपल्याकडे एक प्रॉब्लेम आहे सुट्टे पैसे देत सुट्टे काय पैसेच नाहीत आपल्या ऑनलाईन आहे सगळं. आणि विचारायला लागला आता ऑनलाईन तरी आहे का तुमच्याकडे ऑनलाईन सुविधा डिजिटल ई पेमेंट आहे काय भाई बघू आता. मित्रांनो आपण पण लावले आता टिक्का बिक्का बघू कसा लागलाय तो लागलाय केसांना बिसांना केस आपली जरा येत ना त्यामुळं हां लागलं पद्धतशीर लागलं हा बाई ही उद्यावर एक गावात लागलाय व्यवस्थित लागला एकदम टिक्का लागलाय टिक्का एकदम व्यवस्थित लागलेला आहे आपल्याला. महाराजांनी पंडितजींनी काय म्हणू आपण त्यांनी व्यवस्थित लावलाय टिक्का चांगला दिसतो बरं का. टिक्का आपल्याला शोभतो पहिल्यापासूनच. पब्लिक बघा पब्लिक थोडंसं टंग स्लिप झाले. पूर्ण मंदिर आहे पूर्ण फुल गर्दी फुल. तर विषय वाटतं सगळी येऊन इथं पाया वगैरे पडता येतात बघा. हे असं काहीतरी मंदिरची डिझाईन आहेत सगळी बारीक हत्तींचे तोंड त्यातलं सुद्धा काय असं तडा गेल्यात चिरा गेल्यात. एवढं जुनं मंदिर म्हटल्यावर थोडंफार होणारच म्हणजे काय विषय काय माहिती बघू सगळी येऊन पाया पडतात. फायनली गाईज आपण आलोय त्या रोडनं आता बाहेर जायचं आणि झालं दर्शन बाहेरनंच. खूप मोठी लाईन आहे सगळ्यालाच
दर्शनाला प्रसादाला जिथनं आलो आहे त्याच गडलीतनं त्या बोळातनं बाहेर निघणार आहेत आता. मी काय म्हणतोय, आपण फक्त जातानाच का ब्लॉग बनवायचा, म्हणजे मंदिरात जातानाच, घरी येताना का नाही. म्हणून मी घरी येताना पण काय ना काहीतरी थोडंसं शूट करतो, काय तेच असणार आहे. फक्त आता मी रिक्षाचा प्रवास नाही घेतला, चालत जातो, कारण स्टेशन इथं जवळच आहे, यायला काय लांब नाही आहे. त्यामुळं स्टेशनपर्यंत चालत जायचं. तेवढंच 20 रुपये वाचतात भाई. हां, 20 रुपयाचे आपण खाऊ शकतो, पिऊ शकतो, बिस्लरी वगैरे घेऊ शकतो. हां, विषय नाही. आता चालत चाललो आहे स्टेशनला, स्टेशनवरनं परत त्याच गर्दीत जायचं आपल्याला घरी, तिथनं रिक्षा न आवरून जायचं कामावर म्हणा रात्री 10 वाजता यायचं, आज नाईट शिफ्ट आहे त्यामुळं. पण काय विषय नाही. चलो गाईज, डायरेक्ट जाऊ ना आता आपण स्टेशनवर चालत चालत आपल्या 2 चाकाच्या गाडींवर ना बेबी. यो यो हा आणि यो बेकार विषय. तांदले बेकार लागले. पहिली पाण्याची बॉटल कुठनं तरी घ्यायला पाहिजे. मी दिसतोय का नाही काय माहीत भाई, मागणं एवढं ऊन बिन येतं आणि त्यात मी काळा आहे, त्यामुळं असं करायला लागेल ब्लॉक. असा आडवा वाडा वांग वांग वाडा वांग वांग खेकड्या गत. पॅनकेक बिनकेक तसलं काय बघायचं नाही, सरळ चालायचं. तसलं काय बघितलं ऑटोमॅटिक आपण जातो, त्या आपले पाय तिकडं जातात, मोबाईल निघतो खिशातनं बाहेर, गुगल पे लगेच ओपन होतं, स्कॅन होतं, अकाउंटमध्ये एकदम काम 25 होतं अकाउंटचं. त्यामुळं डायरेक्ट न कुठं इकडे तिकडं बघता सरळ जायचं आहे आणि घराकडे जायचं. काय विषय नाही. चलो लेट्स गो. येस लोक आपण एक फक्त पाण्याची बॉटल आणि एक बॉर्बन बिस्किटचा पुडा घेतला आहे. का माहीत नाही बिस्किट का घेतलं आहे. म्हटलं जाता जाता खाऊ आपलं तेवढंच, पण खायचं तर अजिबात मूड नाही, कारण खाऊन आलेलो घरनं मी, त्यामुळं काही विषय नाही. फक्त जाता आता पाणी पिणार आहे बस. का घेतलं आहे काय माहीत, बघू. खाल्लं तर खायला, नाही तर मग घरी जाऊन खाईल. हां, चिल ना लाईफ माय बेबी. एवढी दुसरी पोरं MT-50 घेऊन जातात. MT-15 त्याला आवरानं पण ती म्हणजे एवढूसलं दिसते त्याच्यावर भाई, तरीसुद्धा ते घेऊन चाललंय गॉगल बिगल लावून कॉलेजला. हट साला हट, डॅम इट. कसला व्हायचं खतरनाक विषय. पण बोला यो असं सुद्धा जाताना जागा भेटली नाही, उभं राहून चाललं. टिक्क्याची तर पूर्ण वाटलं मी पुसलं आहे. पण आता जरा दरवाजा कडला उभा आहे, जरा हवा बिवा लागते, काही विषय नाही. अरे मग आठव्या ड्युटीत भेटेल, 8व्या ड्युटीत भेटेल म्हणजे. मित्रांनो पोचलो डोंबिवली स्टेशनला आपल्या घराकडे. आता जायचं चालत घरी, बघू नाही तर रिक्षा घेऊ, तरी चालत जातो. तेवढंच अजून विश्वास. आता पण तर मी सकाळपासून फक्त 80 रुपये खर्च केले. 80 रुपयात जाऊन आला तो रा बाई. हां, जाऊ डोंबिवली बेकार गर्दीत, ट्रेनमध्ये गर्दी, उभं राहायला बसायला जागा नाही, काय नाही. आता बघू जाऊ घरी, बघून तर रिक्षाच घेऊ बाई, पाय दुखते तेच विषय खोल झाला एवढे बेकारवाला. हां, मला आठवण ईस्टला का ईस्ट आहे का ईस्ट आहे, त्याला तेच आहे ना, बरोबर चाललं आहे. चालेल जात असेल काय नाही, जाते कसा चुकील. बरोबर चाललोय. चांगलं दर्शन झालं रात्री 12 वाजता की बाप्पाचं दर्शन घेतलं, महाराजांचं दर्शन घेतलं, आज महादेवाचं दर्शन घेतलं बाहेरनंच, आणि गर्दी खूप असल्यामुळं. मग काय आता जाऊ झालं बाहेरनं का व्हायना, पण झालं थोडं. आता जायचं डायरेक्ट घरी, चहा वगैरे प्यायचा, आराम करायचा जरा, आणि संध्याकाळी निघायचं ड्युटीला, क्योंकि आपने हे नाईट ड्युटी. सो चलो लेट्स गो बेबी. यो ब्लॉग इथंच संपवतो किंवा आपण
काय घरापर्यंत रिक्षा कसं जातो ते दाखवतो. अजून काय होणार तर नाही. हे बाळा हळू, लहान बाळ पळते इकडनं तिकडनं. जाऊ दे, चला आता जातो. टाटा बाय बाय. या ब्रो यो. तर मित्रांनो चुकून मी खरोखरच वेस्टला गेलो. मला ईस्टला जायचं होतं पण मी खरोखरच वेस्टला गेलो चुकून. असं काय काय माहीत. जाऊ दे, आता ईस्टला परत चाललो आहे माघारी. आता ईस्टला जाऊ, पकडू रिक्षा, जाऊ माघारी. आपलं माघारी म्हणजे जाऊ घराकडे. तर भावांनो काही विषय नाही, चालतच आज आलो आहे. रिक्षा नको म्हटलं, जाऊ दे चालतच जाऊ. बाकी काही विषय नाही. आजचा ब्लॉग आपल्याला ते संपतोय. खूप भंगर ब्लॉग झाला आहे मला तर वाटतंय, देवबाप्पा असल्यामुळं चांगला म्हणू आपण. पण म्हणजे अजून स्टार्टिंग आहे ना आपली, त्यामुळं थोडं जरा हे नाही तरी आपलं जरा कॉन्फिडन्स दाखवला पब्लिकमध्ये, जरा बोलण्याचा प्रयत्न केला आहे. लेट्स गो स्टार्ट न्यू जर्नी. बघू आता रोज जमते का माझी कन्सन्स प्रामाणिकता, बघू माझा रोज जमते का मला टाकायला. सो आजचा ब्लॉग इथे संपतोय. टाटा बाय बाय. आले घर आता, तर जातो घराकडं, जातो घरी व्हायचं, आराम करतो. टाटा बाय बाय. ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. बंगार कमेंट टाका, आता काय जाऊ द्या असणार आहे त्यामुळं. चालते बाय बाय टाटा सी यू. यस आपलं ब्लॉग पब्लिक.